रामकृष्ण हरी माऊली. तर आपण बघतोय माऊली वेगवेगळ्या रूपामध्ये वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठे अन्नदान केलं जात आहे, कुठे वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे, तर कुठे पोलीस प्रशासनाच्या मार्फत कुठे अनुचित प्रकार घडू नये, कुठे घाई गडबड होऊ नये, या सगळ्यांची काळजी हे माऊली घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय 24 तासांची सेवा या माऊलींकडून दिल्या जाते आणि वारीचा आनंद सुद्धा त्यातल्या त्यात ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता पोलिसांशीच बोलूया. माऊली, मी तुम्हाला सुरुवातीलाच व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही पोलीस रूपी माऊली आहात सगळ्या वारकऱ्यांसाठी. कारण वारकऱ्यांची सेवाच करतोय आम्ही, त्याच्यामुळे लोक आम्हाला माऊलीच म्हणतात. तुम्ही सेवा एवढी करताय. पालखी चालू झाल्यापासून आम्ही वारकऱ्यांची सेवा करतोय. कुठं अपघात होऊ नयेत त्यांची काळजी घेतोय, वाहनं व्यवस्थित लावून घेतोय. आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही बंदोबस्त करतोय. हरवलेले लोक आहेत त्यांना शोधून त्यांच्या दिंडीमध्ये परत पोहोचवण्याचं काम करतात. वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी जेवढे सेवा केली जाते. वाहतुकीचा प्रश्न जो आहे की वाहतूक सुरळीत म्हणजे वारकऱ्यांना जेवणाचे वाहनं जे आहेत हे वेळेवर पोहोचली पाहिजे. त्यांना जेवणाची सुव्यवस्था झाली पाहिजे. अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, अँब्युलन्स आहे, यांना तातडीने रस्ता मोकळा करण्याचं काम पोलीस खातं करतात. या शक्ती माऊली देते आणि हे माऊलीच्या कृपेने हा संपूर्ण सोहळा आहे. ऐसा हा सुख सोहळा हा स्वर्गी नाही, हा कुठे आहे. जे का रंजले गांजले ज्यासी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा. माऊली सगळ्या रूपात आहे. माऊली डॉक्टरमध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रात आहे, पोलिसाच्या रूपात आहे, वारकऱ्याच्या रूपात आहे. या सर्व सेवेमध्ये माऊली आहे आणि हे सगळं माऊली होणार आहे. बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. तर आपण बघतोय माऊली, तुम्हाला ड्युटी करता करता माऊलींची सेवा करायला मिळते. लाखो वारकरी आहेत पण माऊलींच्या जवळ जायला प्रत्येकाला जमत नाही. पण तुम्ही मात्र माऊलीच्या सेवेमध्ये तत्पर असतात, माऊलीच्या आजूबाजूला असतात. काय भावना असतात तेव्हा? प्रत्यक्षात देवाची वारी करू शकलो नाही तरी ह्या बंदोबस्ताच्या रूपाने वारी करू शकतो, हेच आमचं भाग्य आम्ही समजतो. हेच आम्हाला सेवा वारकऱ्यांची करायला मिळते, ह्याच्यात आमचं धन्य आम्ही. काय सांगाल माऊली, आज तुम्हाला वाटत असेल की आता वर्दी मिळाली तर वर्दीचं खरंच चीज झालेलं आहे आज? खूप आनंद वाटतोय आणि एका गोष्टीचं असं आहे की आपण वर्दीत नसतो तर आपल्याला सेवा करता आली नसते एवढं मात्र खरं आहे. आणि याच्यातून आम्हाला म्हणजे अनेक प्रत्येक रूपामध्ये माऊली दिसतात. काय सांगाल माऊली? प्रत्यक्षात हा सुख सोहळा जगी नाही. हा बंदोबस्त वाचताना वारी करायला भेटते, सगळं दृश्य पाहायला मिळते, अनुभव मिळते. हा सोहळा अतिशय खूप मोठ्या उत्साहात आम्हाला पण बंदोबस्तात करता येतोय, साजरा करता येतोय, सोबत राहता येतोय, सगळा अनुभव मिळतोय आणि अतिशय प्रामाणिकपणे हा बंदोबस्त सगळे कर्मचारी करतात. ते आपण पाहतोय की अतिशय प्रामाणिकपणे पोलिसांकडून जागोजागी बंदोबस्त केला जातोय. माऊली, काय सांगाल? हा बंदोबस्त म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशन बंदोबस्तापेक्षा सगळ्यात आनंदी बंदोबस्त असतो आणि हाच मला प्रत्येक वर्षी मिळावा अशी मी पांडुरंगाकर प्रार्थना करेन. ऐकता ना? आमचे 33 वर्ष झालं आम्ही ही सेवा करतोय. काय सांगता? दरवर्षी. आता रिटायरला मला 7 महिने राहिलेले आहे. हा 33वा बंदोबस्त आहे माझा माऊलींचा. एवढी माऊलींची कृपा कोणावरच झाली नाही. दरवर्षी असतो आम्ही. मस्त सेवा मस्त. करण्याची संधी मिळते त्यामुळे आनंदाने करतो आम्ही. तर आपण बघतोय या सगळ्या पोलीस रूपी माऊली आहेत ज्या वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. काही काही माऊली तर 33 वर्षांपासून पालखीमध्ये येतात, माऊलींची सेवा करतात आणि सांगतात की असा सोहळा स्वर्गीही नाही. त्यामुळे आपण बघतोय की माऊलींच्या पालखीमध्ये येणं आणि कुठल्याही रूपात सेवा करणं हे पुण्याचंच काम आहे. जरी वारी पूर्ण चालू शकलो नाही तरी फुल ना फुलाची पाकळी अशी सेवा सगळ्यांकडूनच केली जाते. तर तुम्हाला सगळ्यांना न्यूज 18 मराठीकडून आम्ही सॅल्यूट करतोय आणि धन्यवाद तुम्ही जी सेवा देताय त्या संदर्भात. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, काटेवाडी.